मित्रांनो, नमस्कार. राम राम. हा व्हिडिओ ग्रामीण भागावर आधारित आहे. कोणी त्याचा गैरअर्थ काढू नये किंवा याचा संदर्भ कोणी वरिष्ठ राजकीय पुढाऱ्याशी, राजकीय नेत्याशी लावू नये. तशी ही घटना आहे आमच्या गावाकडची. आमचं गाव रांगडी लोक, रांगडी भाषा, रांगडी बोलीचाली, रांगडी माणसं, पण मनानं निर्मळ, भरभरून प्रेम करणारी, एकमेकाला आधार देणारी, संकटात धावून जाणारी, सुखदुःखात एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहणारी, अशी ती आमची गावाकडची लोक. त्या आमच्या गावाकडं उद्धव नावाचा एक व्यक्ती होता. महाकरामती, महाकुरापती, भयंकर बडबड करणार, सगळ्याला शिव्या देणार, कधी कोणाला नीट बोलणार नाही. त्याचा एक जोडीदार होता. त्याचं काही नाव सांगत नाही मी, पण त्याला लोक मजेनं भोंगा म्हणायचे, अजूनही भोंगाच म्हणतात. असो. तर हा उद्धव, त्याची कथा अशी आहे की तो एक दिवस उताना पडला. कसा उताना पडला तर तो रस्त्यानं जात होता. चालत जात असताना तो दगडाला आपटला, ठेसकाळला आणि खाली पडला, उताना पडला. पार सगळं हसं झालं त्याचं. मी अगोदरही तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ही कोणाच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित कथा नाही. आमच्या गावाकडची एका उद्धव नावाच्या अरबट करबट माणसाची कथा आहे. स्वतःला फार शहाणा समजायचा, पण फार असा आपटला की विचारू नका. ह्या भगव्याचाही तो द्वेष करायला लागला. व अलीकडं त्याला भगवा रंग दिसला की त्याचं डोकं फिरायला लागलं. एवढंच नाही तर तो पुढं जाऊन म्हणायला लागला, जय श्रीराम म्हणणारे हरामखोर असतात, हरामखोर. होय, हरामखोरच. आता मला सांगा तुम्ही, अशा माणसाला दैव कशी साथ देणार हो? भलेही तो गावाकडचा असो, शहराकडचा असो, अजून कुठलाही असो, पार उताना पडला, पार लोळला, झोपला. एक व्यक्ती त्या माणसाला विनोदानं म्हणायचे, झुकला बी, वाकला बी आणि झोपला बी. आणि आता त्याच्या पुढं जाऊन मी म्हणतो, पार लोळला भी आणि संपला भी. आयुष्यातून संपून गेला, पार उद्ध्वस्त झाला. म्हणून असं म्हणतात आमच्या गावाकडं की उद्धव उताना पडला. तो आता कधीच आयुष्यात पुढं येणार नाही, मोठा होणार नाही. हिंमत अशी दाखवतो की 10 हत्तीचं काळीज दाखवतो, 10 वाघाचं काळीज दाखवतो, पण फक्त डरकाळ्याशिवाय त्याच्याकडं काही नव्हतं हो मित्रांनो. त्याची अशी गत झाली, अशी दुर्दशा झाली पार की पार वाट लागली. बस एवढंच बोलतो. जय श्रीराम. हरि ओम. नमस्कार. राम राम.